नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आजचा विषय म्हणजे नक्कीच तुम्ही हा शब्द वाचला असेल, एप्स्टीन फाईल हा शब्द नक्कीच तुम्ही वाचला असेल किंवा त्या संदर्भातील वेगवेगळी माहिती सुद्धा वाचली असेल, तसेच वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा पाहिले असेल। नक्कीच ही गोष्ट विदेशाची आहे, परंतु भरपूर चर्चा रंगली होती की भारतातील मोठमोठी नावं सुद्धा यामध्ये होती। परंतु आता जी गोष्ट उघडीस आलेली आहे, असं म्हणूया की एक प्रकारे महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल समोर आलेली आहे। ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। जवळपास 58 व्हिडिओ समोर आलेले आहेत। त्या पेनड्राईव्ह मध्ये 58 व्हिडिओ आहेत अशी सुद्धा माहिती मिळताना दिसतीये। कोण आहे आरोपी, कोण कोण समोर येतंय, भरपूर काही गोष्टी समोर आलेल्या आहेत। नक्कीच अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की करा। चला पुढे बोलूया। तर महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल ही समोर आलेली आहे अशी धक्कादायक माहिती समोर येताना दिसतीये। आणि यामध्ये एक मुख्य नाव जे समोर आलेले आहे ते आहे कॅप्टन खरात। कोण आहे हा कॅप्टन खरात किंवा कोणाकोणाची नावं समोर येताना दिसतीये? कॅप्टन खरात हा स्वतः त्याचे व्हिडिओ समोर आलेले आहे। भरपूर गोष्टी म्हणजे धक्कादायक माहिती सांगत झालं तर गुंगीचे औषध किंवा वेगवेगळ्या गोष्टी देऊन तो महिलांना फसवायचा, अत्याचार करायचा, ही सुद्धा माहिती समोर येताना दिसतीये। तर या संदर्भात बघायचं तर वेगवेगळी मोठमोठी नेते सुद्धा त्याच्या दरबारात जायचे, मंत्री, वेगवेगळे IAS ऑफिसर सुद्धा त्याच्या दरबारात जात असत अशी सध्या माहिती मिळताना दिसतीये। तसंच अत्यंत महत्त्वाची माहिती जर सांगायची झाली तर पोलिसांनी त्याच्या कार्यालयावर म्हणा किंवा त्याच्या दरबारावर धाड टाकली आणि तिथं एक पेनड्राईव्ह मिळाला आणि त्या पेनड्राईव्ह मध्ये जवळपास 58 व्हिडिओ आहेत। वेगवेगळे 58 व्हिडिओ समोर आलेली आहे अशी माहिती मिळते आणि त्यामध्ये धक्कादायक चेहरे समोर येताना दिसत आहेत। तर या संदर्भात जर आपण बघितलं तर नक्कीच वेगवेगळे आरोप लागताना आपण दिसतोय, आपण बघतोय त्या गोष्टींमध्ये। तर आता जर आपण बघितलं तर त्यामध्ये वेगवेगळ्या नेत्यांची व्हिडिओ आहेत असा सुद्धा आरोप लागताना दिसतोय। आता हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे की यामध्ये कोण कोण मोठमोठी नेते फसणार का परत एकदा यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न होणार। सरकारने नक्कीच यावर दखल घेतलेली आहे, परंतु शेवटपर्यंत न्याय मिळालाच पाहिजे। वेगवेगळ्या महिला समोर येताना दिसत आहे। पहिलं तर एकच अर्ज आला होता, परंतु त्यानंतर 2 ते 3 महिलांनी परत एकदा आरोप लावलेले आहेत याच्यावर। तर नक्कीच आता या संदर्भात बघायचं झालं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया सर्वप्रथम आपण ऐकूया। ते म्हणाले, या सर्व प्रकरणाची अत्यंत मोठ्या स्तरावर मॉनिटरिंग होत आहे। स्वतः डीजींना मी सांगितलं आहे की त्यांनीच या सर्व गोष्टीची मॉनिटरिंग करायची आहे। SIT सुद्धा तयार केलेली आहे। नाशिक CP आणि SIT मिळून यावर काम करत आहे। अत्यंत महत्त्वाचं सांगायचं झालं तर नाशिक CP आणि SIT यावर काम करत आहे मिळून। ज्या महिलांशी गैरव्यवहार झाला आहे त्यांना न्याय मिळवून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। राजकीय रंग याला देऊ नका। कोणाकडे काही पुरावा असेल तर नक्कीच आणून द्यावा, असं वक्तव्य, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आता कॅप्टनवर कोणकोणते, याला कॅप्टन का म्हणायचे तो भाग वेगळा आहे, परंतु आता नाव समोर आलेलं आहे। तर कॅप्टनवर कोणकोणती कलम, मिळालेल्या माहितीनुसार कोणकोणती कलम लावण्यात आलेली आहे ते सुद्धा बघूया। 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, पोट कलम 1 आणि 2 अंतर्गत कारवाई त्याच्यावर होत आहे। नक्कीच वेगवेगळी चेहरे समोर येताना आपण बघू शकतो, वेगवेगळ्या कारवाया होताना आपण नक्कीच बघणार आहोत। आता जर बघायचं झालं तर सत्तेतील काही नेत्यांची नावं समोर येताना दिसत आहे, तसेच विरोधकातील काही मंत्री आहेत जे होते त्यांची सुद्धा नावं समोर येताना दिसत आहे। नक्कीच शिक्कामोर्तब येणाऱ्या दिवसात आपल्याला बघू शकतो आपण या संदर्भात। तर महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल याला संबोधण्यात येत आहे। वेगवेगळे जे व्हिडिओ आहेत ते समोर येताना नक्कीच दिसत आहे। तर अत्यंत गंभीर बाब आहे। तर तुम्हाला या संदर्भात काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा। कोणकोणांची नावं यामध्ये तुम्हाला वाटत आहे, नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ वेगवेगळे किंवा माहिती आली असेल नक्की कमेंट करून सांगा। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।